हॅलो स्टुडंट्स, कसे आहात तुम्ही? मला असं वाटतं आनंदी असाल आणि खूप सारा अभ्यास करत असाल, कारण परीक्षेचे दिवस जवळ येत चालले आहेत. तर एक एक सब्जेक्ट तुमचा मला असं वाटतं कंप्लीट होत असेल अभ्यास करून आता. तर आपण सेट नंबर 50मध्ये क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो आज बघूया, आणि त्यामध्ये कशा रीतीचे प्रश्न येतात आणि आपण कशा प्रकारे ते सॉल्व करायचे ते बघूया. तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न पण क्वेश्चन 2, जो क्वेश्चन 1मधले जे 8-9 एक्झाम्पल्स होते ते आपण सॉल्व केलेले मागच्या व्हिडिओमध्ये, आणि आज आपण हा क्वेश्चन नंबर 2 बघूया. आणि त्यामध्ये बघा, मी वाचतो. क्वेश्चन नंबर 2, विच ऑफ द ऑप्शन्स गिव्हन बिलो इज द स्क्वेअर ऑफ बायनॉमियल 8-1/x. आणि क्वेश्चन मार्क आहे. तो काय म्हणतो आहे बघा की, आणि त्याचे ऑप्शन दिले आहेत त्यांनी खाली, हे 64-1/x हे जे वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. आता तो काय म्हणतो, आधी प्रश्न महत्त्वाचा आहे, आपण समजून घेणं. तर विच ऑफ द ऑप्शन्स, हे ऑप्शन्स आहेत, हे 1, 2, 3, 4 गिव्हन बिलो इज द स्क्वेअर ऑफ बायनॉमियल. आता बायनॉमियल ही कॉन्सेप्ट तुम्हाला कदाचित नवीन असेल किंवा अगोदर तुम्ही वाचली पण असेल. तर बायनॉमियल म्हणजे 2 टर्म्स. आता बघा, बाय म्हणजे 2, नॉमियल म्हणजे नंबर्स. आता हा एक आहे आणि हा दुसरा आहे, 1 आणि 2, म्हणून याला आपण म्हणायचं आहे बायनॉमियल एक्सप्रेशन. ठीक आहे, बायनॉमियल एक्सप्रेशन आहे. आता मग याचं जे स्क्वेअर आहे ते हे आहे का हे आहे का हे आहे का हे आहे, हे आपल्याला शोधायचं आहे. तर आता आपण आपला फॉर्म्युला जो आहे त्या फॉर्म्युल्यानुसार आपण जाणार आहोत. तर फॉर्म्युला कोणता आहे आपला? a मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा आपला नेहमीचा फॉर्म्युला आहे, तुम्हाला माहिती आहे. कोणता? a मायनस बी होल स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर आता तिच्यामध्ये मी लिहून घेतो बघा. आता याच्यामध्ये तुम्ही समजत असेल की ह्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला हे सॉल्व करावं लागणार आहे. आणि हे सॉल्व करताना म्हणजे कसा, तर हा आपला येणार आहे, हा बी, हा जनरली हा ए आहे, आणि हा ए आणि हा बी आहे, बरोबर आहे. तर यामध्ये हे सॉल्व करताना आपलं उत्तर दोघं टर्म्स आपल्याला हवे आहेत. मग 64-1/x येईल का? कारण आपण जर केलं तर 8चा ठीक आहे 64 येणार, पण 1/x नुसतं येईल का? नाही, कारण ए स्क्वेअर पण आहे, 64 तर आहे, पण शेवटी बी स्क्वेअर पण आहे, म्हणजे 1/x स्क्वेअर आहे. मग इथं येतो आहे का? नाही, म्हणजे हे ॲक्सेप्ट होणार नाही, हा होणार नाही. त्याचप्रमाणे आपण जर विचार केला, हा 64 प्लस 1/x स्क्वेअर. आता आपल्या एक्स्ट्रीमली सॉरी, मला एका ठिकाणी हे द्यायचं आहे, इथे माझी चूक झाली लिहिताना, इथे मायनस आहे, हे लक्षात ठेवा. परत लिहितो, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर हा आपला फॉर्म्युला आहे. ओके, तर या ठिकाणी आपण हे सॉल्व करताना आपल्याला कळेल की ए स्क्वेअर ठीक आहे, इथे 64 आहे, पण मायनस इथे पहिल्यांदा मायनस आला पाहिजे, पण इथे प्लस येत आहे, म्हणजे हा सुद्धा होणार नाही. ओके, हाही संबंध मिटला, याचाही संबंध मिटला. आणि आता याचा विचार आपण नंतर करूया, हा जो आहे याचा विचार आपण करूया. तर फॉर्म्युल्यानुसार ए स्क्वेअर 8चा काय, तो 64 मान्य आहे, प्लस, पण प्लस येतं का? इथे येतं मायनस. मग हाच होईल का? हा पण होणार नाही. मग राहिला कोण? हाच राहिला. मग हा होतो का? ते आपण इथे आता काय करूया, आपण सॉल्व करूया. आणि सॉल्व केल्यानंतर आपल्याला कळेल की आपलं उत्तर हे बरोबर आहे की नाही. ओके, मला असं वाटतं तुम्हाला हे
कळलं असेल तर आपण करूया. 8 मायनस 1/x. ठीक आहे. आणि फॉर्म्युला कोणता आहे? हा आपला वरचा आपण जो लिहिला तो. आता आपण काय करूया, 8 मायनस स्क्वेअर सांगितलं आहे ना त्यांना आपल्याला, म्हणून आपण स्क्वेअर करूया. हा आहे तुमचा ए आणि हा आहे तुमचा बी आणि हा फॉर्म्युला वापरणार आहे. फॉर्म्युला काय आहे तुमचा? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. या रीतीनं सोडवायचा आहे तो. मग चला करूया आपण. ए म्हणजे हा ए आहे, तर 8 स्क्वेअर मायनस हा 2 जसाचा तसा इथे, गुणीला ए कोण आहे? 8 आहे, हा 8 इथे लिहिला, गुणीला बी म्हणजे मल्टिप्लाइड बाय बी, हा 1/x आहे म्हणून 1/x आहे, प्लस बी प्लस साईन आहे, हे प्लस साईन असंच असं, आणि बी कोण आहे? तर 1/x आहे, स्क्वेअर आला. ओके. आता इज इक्वल टू काय? तो 8चा स्क्वेअर काय? 64. आता बघा, हे न्यूमरेटरला आहे आणि फक्त x हा डिनॉमिनेटरला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मग 8 2 जा 16, 16 1 जा 16. कळलं तुम्हाला? कारण 1नी आपण मल्टिप्लाय केलं तर ते त्यात चेंज होत नाही व्हॅल्यू. तर 2 8 जा 16, 16 1 जा 16, म्हणून आपण काय लिहिलं इथे वरती? 16, आणि हा खाली x जसाचा तसा, प्लस 1चा स्क्वेअर 1च असतो आणि xचा स्क्वेअर x स्क्वेअर होतो. मग इथे आहे काय हे? हो, 64. 16/x प्लस 1/x म्हणजे उत्तर काय आलं? हे आलं. कळलं तुम्हाला? खूप सोपं आहे. आता यानंतर क्वेश्चन नंबर 3 आपण बघूया. क्वेश्चन नंबर 3, थर्ड क्वेश्चन आहे बघा. तो काय म्हणतो आपल्याला थर्ड क्वेश्चनमध्ये? ऑफ विच द बायनॉमियल्स गिवन बिलो इज m स्क्वेअर n स्क्वेअर प्लस 14m npq प्लस 49p स्क्वेअर q स्क्वेअर द एक्सपान्शन. म्हणजे तो काय म्हणतो? हे जे एक्सपान्शन आहे दिलेलं, हे एक्सपान्शन आहे, तर हे ह्या कोणाचं एक्सपान्शन आहे? म्हणजे हा 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4, हे 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत आणि ह्या 4 ऑप्शन्सपैकी कुणाचं एक्सपान्शन हे आहे. ओके. तर हे आपल्याला शोधायचं आहे. तर मग आपल्याला फॉर्म्युला कोणता लावता येईल इथे? कारण आपल्याला प्लस प्लस दिलेला आहे सगळी ठिकाणी, म्हणजे याचा अर्थ हे प्लस आहे, याचा अर्थ फॉर्म्युला जो येतो तो असा येईल, ए प्लस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हे तर तुम्हाला मान्य आहे की आपण हे वापरायचं आहे, कारण मायनस कुठंही नाही, याचा अर्थ ए प्लस बी होल स्क्वेअर किंवा ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर आहे आणि यानुसार हा केलेला आहे. बरोबर आहे. तर मग आपल्याला हे शोधायचे की यांच्यापैकी कुणाचं एक्सपान्शन, म्हणजे सॉल्व केल्यानंतर ह्या फॉर्म्युल्यानुसार सॉल्व केल्यानंतर हे उत्तर मिळतं आहे, म्हणजे हे एक्सपान्शन आहे, हे मिळतं आहे. तर हे आपल्याला शोधायचं आहे. आता बघा, आपण आता प्रत्येक ठिकाणी तर काही सगळं करू शकणार नाही की यालाही ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे करा, यालाही करा किंवा यालाही करा किंवा यालाही करा. तर आपल्याला थोडं थेरॉटिकल बघायचं आहे, कारण परीक्षेमध्ये इतकं सॉल्व करत गेलं तर वेळ मिळणार नाही. आणि यासाठी आपण एक काम करूया, ह्या फॉर्म्युल्यानुसार याचा हे उत्तर आहे का ते चेक करूया. तर आता बघा, आपण जर विचार केला तर एम हा ए स्क्वेअर असतो, तर हा एम आहे, तर इथे दुसरा एम आहे का? नाही आहे, म्हणजे एम स्क्वेअर होऊच शकत नाही. प्लस 2मध्ये येतो, तर हे होईल का? नाही, हे होणार नाही. म्हणजे आपण एक प्रकारे, जस्ट अ मिनिट, बघा इथे हे होऊ शकत नाही, कारण इथे 2 आहे आणि इथे कुठंच तुम्हाला दिसत नाही आहे 2mn वगैरे होणार नाही, कारण इथे एम स्क्वेअर पाहिजे म्हटलं म्हणजे काय की इथे तुम्हाला
एम इंटू एम दिसला पाहिजे, तर इथे कुठं दुसरा एम आहे का? नाही, म्हणजे हे होणार नाही, हे ॲप्लिकेबल नाही आहे. नंतर एम एन मायनस पी क्यू. आता जर याचा केला, हा जर आपण ए मानला आणि हा पी केला, तर हा बी मानला, तर एम स्क्वेअर एन स्क्वेअर, एम स्क्वेअर एन स्क्वेअर हे असं होत आहे. नंतर पण हे मायनस आहे, त्याच्यामुळे हा होणार नाही, बरोबर आहे. त्याचप्रमाणे 7m प्लस पी क्यू याचं होतं का ते आपण बघूया बरं. 7m प्लस पी क्यू फॉर्म्युलानुसार जाऊया. 49m स्क्वेअर, इथे तर एम स्क्वेअर आहे, 49 नाहीच आहे, म्हणजे हा सुद्धा होत नाही, हाही नाही, हाही नाही, आणि हा आहे का, हा आपण विचार करूया. शेवटचं जे आहे हे होतं आहे का ते आपण चेक करूया. मग आपण हे शेवटी लिहू इथे एम एन प्लस 7pq, आणि त्याचा आपण जर स्क्वेअर केला तर कसं होतं आता हे बघूया. आता याला आपण ए मानला आणि याला आपण बी मानला, ओके. तर आपण मी इथे सॉल्व करतो बघा. एम एन स्क्वेअर बरोबर आहे, इथे तर काही अडचण नाही. ह्या फॉर्म्युलानुसार एम एन हा ए आहे, म्हणून मी एम एन स्क्वेअर लिहिला, ओके. प्लस इथे प्लस हा 2, इथे 2 लिहिला. ए कोण आहे? एम एन आहे, म्हणून मी इथे एम एन लिहिला. परत बी कोण आहे? 7pq आहे, म्हणून मी 7pq लिहिला. आता प्लस साईन आहे, इथे प्लस साईन आहे. बी कोण आहे? 7pq, 7pq आणि त्याचा स्क्वेअर आहे, मानलं आहे, ओके. आता आपण याला सॉल्व करू. एमचा स्क्वेअर एम स्क्वेअर, एनचा स्क्वेअर एन स्क्वेअर, प्लस जसाचा तसा. आता इथे 2 इंटू एम एन इंटू 7pq. मग आता ह्या 2ला आपण ह्या 7नी काय करू? मल्टिप्लाय करू. तर 7 2 किंवा 2 7 किती येतं? 14 आहे. आणि हा एम एन आणि पी क्यू जसाचा तसा येतो आहे बघा, त्यांचं मल्टिप्लिकेशन. प्लस 7चा स्क्वेअर काय येतो? 49, आणि पीचा काय येतो? पी स्क्वेअर, आणि क्यूचा काय येतो? क्यू स्क्वेअर. मग इथे कुठे आहे का? हा बघा, एम स्क्वेअर एन स्क्वेअर आला, 14 एम एन पी क्यू आपण आला आहे, आणि 49 पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर. उत्तर आलं का आपलं? हो, अगदी राईट. म्हणून हे जे ॲन्सर आहे हे आपलं फायनल ॲन्सर आहे, आणि हे आपला ऑप्शन आहे, ओके. मला असं वाटतं हे तुम्हाला कळलं असेल. खूप सोपं आहे, फक्त थोडंसं इथे लॉजिक लावायचं आणि सॉल्व करायचं. आता नेक्स्ट 4th क्वेश्चन आहे, यूज ॲन एक्सपान्शन फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यूज. आपल्याला असे 1 2 3 4 5 दिलेले आहेत. त्यातला पहिला जो आहे तो 997 ब्रॅकेट स्क्वेअर हा जो आहे याचा आपल्याला काय करायचं आहे? एक्सपान्शन आहे. आता एक्सपान्शन म्हणजे कोणता? तोच आपला फॉर्म्युला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, किंवा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हे दोन आपले फॉर्म्युले आहेत, हे एक्सपान्शनचे फॉर्म्युले आहेत, हे लक्षात ठेवायचे आहेत. मग तो काय म्हणतो आहे? आता ही जी फिगर आपल्याला दिला आहे, हा नंबर दिला आहे, याचं आपल्याला एक्सपान्शन आहे. आणि आपण नेहमीच काय केलेलं आहे की समजा ए प्लस बी असेल तर आपण त्याला 2x प्लस 2y आहे, तर आपण एकाला ए मानलं, दुसऱ्याला बी मानलं, आणि आपण त्याप्रमाणे सॉल्व केलं. पण इथे मात्र फक्त 997 आहे, इथे बी फिगरच नाही आहे. मग आपण याला कसं एक्सपांड करायचं? तर आपल्याला एकच करावं लागेल की ह्या फिगरला अशा रीतीनं लिहायचं की फिगरची जी व्हॅल्यू आहे ती 997च येईल, आणि आपलं एक्सपान्शनसुद्धा होईल, ओके. आता सपोज
ही जी फिगर आहे 997 मी जर लिहिलं आणि मी 1000 -3 लिहिलं तर किती येतं ते 997च येतं. बरोबर आहे की नाही सांगा बरं मला. 997 म्हणा किंवा 1000 -3 म्हणा, फिगर काय येते शेवटी 997च येते. आले लक्षात. तर मग आपण आता करूया. म्हणून 1000 -3चा स्क्वेअर बरोबर आहे, कारण 99चा स्क्वेअर दिलेला होता. म्हणून या अनुषंगानं ही फिगर सारखी आहे, इज इक्वल टू आहे. म्हणून त्या याच्यानं आपण 1000 -3 स्क्वेअर केला. आता इथे बघा, हा ए आहे, हा बी आहे, बरोबर आहे. मग आपण आता काय करूया, याला एक्सपांड करूया. मग ते कसं येणार. आता 1000चा स्क्वेअर कसा करायचा, तर 1000चा स्क्वेअर तुम्हाला मी सांगतो. 1000 × 1000 मग इज इक्वल टू हे 3 झिरो आपण घेतले इथे बघा. हे 3 म्हणजे एकूण किती झिरो झालेत, हे 3 + 3 6 झिरो झाले. मग आपण करूया 1 2 3 4 5 6 झिरो झाले. आणि हा 1 × 1 1च आहे. म्हणजे हे 10 लाख झाले. म्हणजे 1000चा स्क्वेअर काय होतो, 10 लाख होतो. मग आपण इथे लिहिलं 1 2 3 4 5 6. ओके. आपण हे अगोदर केलं, पण आपण या अगोदर मात्र थोडंसं एक काम करूया की अगोदर एक स्टेप आपण करून घेऊया की फॉर्म्युला लिहून घेऊ. a - b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर - 2ab + b स्क्वेअर. आणि त्या अनुषंगानं आपण आता इथे लिहिलं की हा a स्क्वेअर लिहिला, हा तुमचा a आहे, हा तुमचा b आहे. आणि a स्क्वेअर म्हणजे 1000 स्क्वेअर -2. a कोण आहे इथे, हा a कोण आहे 1000 आहे, मल्टिप्लाइड बाय 1000. आणि b कोण आहे 3 आहे, आणि bचा कोण आहे 3 आहे. याला आपण केला 3 स्क्वेअर. ओके. आता आपण हे जे आहे हे इथून सुरुवात करूया. मग 1000चा स्क्वेअर काय येतो, तर 10 लाख येतो. 3 4 5 6 मायनस 1000 × 3 3000 आणि 3000 × 2 6000. बरोबर आहे. बघा असंही केलं तर चालेल. 2 × 1000 2000 2000 मल्टिप्लाइड बाय 3 6000. इकडनं जा किंवा इकडनं जा, उत्तर सेम येते. आणि मल्टिप्लाइड एक्स्ट्रीमली सॉरी प्लस 3चा स्क्वेअर हा येतो 9. आता काय करायचं आपल्याला, ह्या 10,000मधनं आपल्याला 6000 मायनस करायचे आणि त्यामध्ये 9 ॲड करायचे. ओके, हे लक्ष द्या. मग मी इथे वरती तुम्हाला हे सॉल्व करून दाखवतो कसं करायचं. तर आता हे 1000चा स्क्वेअर आपण लिहिला आहे 10 लाख आणि मायनस 6000. हा 0 हा 0 हा 0. आता यानंतर बघा 0तून 6 जात नाही, म्हणून आपण याच्याकडनं पॉवर घेतली आणि याला आपण केला 10 - 6 4. हा 0चा झाला 9 9 मायनस इथे काहीच नाही म्हणून 9. हा सुद्धा 9 म्हणून हा 9 आणि याची पॉवर याला गेल्यामुळे हा झाला 0. हा इथे 0 म्हणजे 9,94,000
1000 प्लस 9, मग ते किती येतं 9,09,000 आणि हे शेवटी येतं तुमचं 4000. हे अशा रीतीने आपण सॉल्व केलं आहे. तर फॉर्म्युला तोच वापरायचा, फक्त हिच्यामध्ये एकच आपल्याला ट्रिक वापरायची होती, ती म्हणजे 99 आलं तर त्याला आपण अशा रीतीनं फोड केली, त्याची फोड केलं म्हणजे थोडंसं त्याला अशा रीतीनं मांडणी केली की ही फिगर आणि ही फिगर सेम आली व्हॅल्यू, आणि त्याचं मग त्याला एकाला आपण ए मानलं, एकाला आपण बी मानलं आणि त्याचं एक्सपान्शन केलं आणि शेवटी त्याचं ॲन्सर आलं. ओके, आता बी घेऊ, आपल्या याच्यातलं सेकंड बघूया काय येतो. 102 स्क्वेअर. आता ह्या 102ला आपण साधं सिम्पल लिहूया आधी. आता मला ए आणि बी ह्या दोन टर्म्स हव्या आहेत, बरोबर आहे. तर यासाठी मी काय करणार, अशा रीतीने ह्या 102ला लिहेल की याची पूर्ण जी व्हॅल्यू आहे तीही बदलणार नाही, त्याची किंमत बदलणार नाही, परंतु आपल्याला ए आणि बीच्या दोन व्हॅल्यूज मिळतील. मग मी काय करेल, इथे 100 प्लस 2 म्हणजेच 102 आलं, राईट. मग आता मी काय करतो, याचा फॉर्म्युला लिहितो एक्सपान्शनचा. तो कसा येणार, म्हणून अजून एक आपण करूया. 100 प्लस 2 आणि त्याचा आला स्क्वेअर. याचाच का स्क्वेअर लिहिला, कारण 102चा स्क्वेअर दिलेला आहे आणि 102 म्हणजेच 100 प्लस 2 या रिलेशननी 100 प्लस 2चा आपण स्क्वेअर केला आहे. ओके, आता आपला फॉर्म्युला कोणता आहे, ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, बरोबर आहे. मग ह्या हिच्यानं आपण याला सॉल्व करू. हा आला तुमचा ए आणि हा आला तुमचा बी. आता बघा, 100 स्क्वेअर या एचा हा ए होता, प्लस हा 2 इथे लिहिला, गुणिला ए हा ए झाला, गुणिला बी हा 2 झाला आणि प्लस बी, बी कोण आहे 2 आहे आणि त्याचा स्क्वेअर आला. ओके, आता या ठिकाणी 100चा स्क्वेअर काय आला, 100 इंटू 100 म्हणजे 10,000 आले, बरोबर आहे. प्लस 2 इंटू 100 200, 200 इंटू 2 400, बरोबर आहे. प्लस 2चा स्क्वेअर होतो 4. मग आपण आता यांचे ॲडिशन करूया. ॲडिशन तुम्ही सुद्धा करायची आहे, मी इथे उत्तर लागले लिहून देतो, तुम्ही हे स्वतः प्रॅक्टिस करायची आहे, सोपं आहे. तर 10,404 हे तुमचं फायनल ॲन्सर आलं, ठीक आहे. आता आपण थर्ड एक्झाम्पल सॉल्व करूया. आता बघा, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 97चा स्क्वेअर. आता याला आपण कशा रीतीनं, कारण ए आणि बी आपल्याला हवा आहे परत, मग आपण हे कसं लिहू शकतो, मी आता इथे काय करतो 97 लिहितो इज इक्वल टू, मी जर म्हटलं की 100 मायनस 3 तर काय येतं बघा, 97 म्हणजेच 100 मायनस 3 होतो. 100 मायनस 3 म्हणजे काय, ती किती येतो 97, म्हणजे 97 सेम आहे. आणि या म्हणून आपण करूया, याचा स्क्वेअर होता म्हणून आपण काय केलं 100 मायनस 3 याचा स्क्वेअर. हा आपला ए आला आणि हा याचा आपला बी आला. परीक्षेमध्ये लिहायचं नाही आहे हे असं ए आणि बी, कारण कदाचित तुमच्या
टीचरला आवडणार किंवा नाही आवडणार हा प्रश्न वेगळा आहे. म्हणून आपण फक्त हे तुम्हाला समजण्यासाठी मात्र मी इथे फक्त हे लिहितो आहे. सो आणि फॉर्म्युला आपला कोणता आहे? हा मायनस आहे, म्हणजे ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर आहे. हा त्याचा एक्सपान्शन झालं. आता हा ए आणि हा बी आहे. त्याचप्रमाणे आपण याला सॉल्व करूया. बघा आता आपण हे सॉल्व स्टेप बाय स्टेप करूया. आता ए स्क्वेअर, ए कोण आहे? 100 आहे. तर आपण इथे करूया 100 स्क्वेअर मायनस ह्या नियमाप्रमाणे 2 मल्टिप्लाइड बाय ए कोण आहे? 100 आहे. आणि मल्टिप्लाइड बाय बी कोण आहे? 3 आहे. आणि बी म्हणजे 3 त्याचा काय झाला? स्क्वेअर झाला. ओके. आता याला आपण सॉल्व करू. 100चा स्क्वेअर काय येतो? 10,000 मायनस 2 इंटू 100 200 200 इंटू 3 600 प्लस 3चा स्क्वेअर येतो 9. आता जर मी इथे केलं सॉल्व, मी तुम्हाला करून देतो. 10,000 मायनस 600 झिरोतून 0 गेला, हा 0. आता हा इथे आपण इथे 0तून जात नाही म्हणून 10 केला. 10 मायनस 6 4. बरोबर आहे. नंतर हा इथे आला 9. हा 9 इथे घेतला मी आणि ह्या 1ची पॉवर गेल्यामुळे हा झाला 0. म्हणजे 9400 म्हणजे 94,000 मायनस हा तर केलेला आहे प्लस 9 इज इक्वल टू 9409. याचा अर्थ काय? 9409 हे तुमचं फायनल ॲन्सर आलेलं आहे. ओके. आणि आता 4th 1005 स्क्वेअर. आता याला आपण साधे फिगरमधील 1005 याला आपण कशा रीतीनं मांडू की त्याचं व्हॅल्यू बदलणार नाही? तर आपण 1000 प्लस 5 म्हटलं तर 1005 आणि 1000 प्लस 5 हे एकच आहे. बरोबर आहे. मग आपण काय करूया? ए आणि बी आपल्याला करायचं आहे म्हणून आपण काय केलं? 1000 प्लस 5 स्क्वेअर. हा ए आला आणि हा तुमचा बी आला. आणि फॉर्म्युला कोणता आला? ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग आता आपण हे करूया, सॉल्व करूया याला. 1000 म्हणजे ए झाला, मग त्याला आपण लिहिलं 1000 स्क्वेअर प्लस हा 2 जसाचा तसा. ए कोण आहे? 1000 आहे. प्लस बी कोण आहे? 5 आहे. याचा आपण स्क्वेअर केला. आता आपण याला परत हे करूया. आता 1000चा स्क्वेअर काय आला? 10 लाख. कारण 30 परत 30 येणार म्हणजे आपण काय करूया? 1 0 2 3 4 5 6 10 लाख प्लस 2 हा ए बी एक थोडीशी आपण दुरुस्ती करून घेऊ. इथे इथे बी लिहायचं राहिलं आहे. 2 इंटू 1000 मल्टिप्लाइड, मी इथे दुरुस्ती करून घेतो,
5 प्लस 5 स्क्वेअर. आता इथे 1000 इंटू 2 2000 आणि 2000 इंटू 5 10,000. प्लस ह्या 5चा स्क्वेअर 25 आणि दोघांची जर ॲडिशन केली तिघांची तर काय येते ती 10 लाख 10,025 हे आपलं फायनल ॲन्सर आलं. मला असं वाटतं हे तुम्हाला समजलं असेल. इथं थोडीशी दुरुस्ती करून घ्यायची आहे. माझी ही स्टेप राहून गेली होती. हे मल्टिप्लाईड बी जो होता हा बी हा 5 इथे लिहिला प्लस 5 स्क्वेअर हे थोडं दुरुस्त करून घ्या. नंतर ॲडिशन आली. ठीक आहे, इथे आपण आपला व्हिडिओ थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 51 करूया. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.